पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या पुढच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. कारण पुण्यातल्या वादग्रस्त जमिनीचा व्यवहार 2018 मध्येच झालाय असा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलाय. अजित पवार यांचा या जमिनीवर 2018 पासूनच डोळा होता असा खळबळजनक आरोप सुद्धा त्यांनी केलाय. राष्ट्रवादीचे निलेश मगर हे पुण्याचे उपमहापौर होते, तेव्हाच जमिनीची पॉवर ऑफ अटॉर्नी घेतली होती असा देखील दावा दमन यांनी केलाय. आणि आता सत्तेच्या माध्यमातून अजित पवारांचा पार्थ पवारांच्या नावावर जमीन घेण्याचा डाव होता असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. पार्थ अमेडियानंतर आता अजित पवारांवर पण आला पाहिजे, कारण हेच ते निलेश मगर जे तिथले उपमहापौर होते, ज्यांची मगरपट्टा नावाची जी मोठी तिथे हे आहे पुण्याला मगरपट्टा कन्स्ट्रक्शनचे हे डायरेक्टर आहेत. आणि काय काय आहे त्याच्या मागचं ते हळूहळू सगळे खुलासे होतीलच. आत्ताच्या घटनेला हे सगळ्यात मोठा पुरावा आहे की अजित पवार यांच्याच पक्षाची किंवा त्यांचीच लक्ष, त्यांचं नजर ही या जमिनीवर 2018 पासून होती. आणि हे केलेला पॉवर ऑफ अटॉर्नी ज्याच्यात सगळेच्या सगळे त्यांचे जे राईट्स होते ते या पक्षाने त्यांच्याकडे घेऊन ठेवलेले होते.